नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट साध्या सोप्या पद्धतीने चिकन फ्राय बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे चिकन फ्राय तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तर तितकंच अतिशय चविष्ट हे चिकन फ्राय तयार होतं. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे चिकन फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. चिकन फ्राय बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपण पाव वाटी दह्याचा वापर करणार आहोत. इथे मी चिकन अर्धा किलो घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथे मी पाव वाटी दह्याचा वापर केलेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे. पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. नुसार मीठ. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. हे मसाले अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. डायरेक्ट जर चिकनला लावले तर ते व्यवस्थित असे लागले जात नाही. त्याच्यामुळे इथे अशा पद्धतीने हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण 1 चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. आलं लसूण पेस्ट आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर चिकन स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे, ते आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. चिकन धुवून झाल्यानंतर पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. चिकनचे पीस तुम्हाला छोटे मोठे कसे आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही चिकनचे पीस छोटे मोठे असे ठेवू शकता. तर इथे आपण आता सर्व मसाले व्यवस्थित असे चिकनला लावून झालेले आहेत. सर्व मसाले चिकनला लावून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही अर्धा तासासाठी हे चिकन ठेवून देऊ शकता. चिकन जेवढं जास्त मॅरिनेट कराल तेवढं चिकन चवीला छान तयार होतं. तर इथे आता मसाले सर्व व्यवस्थित असे लावून झालेले आहेत. झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत. साधारण 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. 15 ते 20 मिनिटानंतर फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत आणि 1 मोठा चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत. तुम्हाला इथे बटर आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या तेलावर सुद्धा हे चिकन फ्राय करू शकता. तर इथे आपण थोडंसं बटरचा वापर करणार आहोत. बटरमुळे चिकन फ्राय अगदी चविष्ट असं तयार होतं. तुम्हाला आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर तेलावर फ्राय केलं तरीसुद्धा चालेल. चिकन फ्राय करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे चिकन फ्राय तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपण दह्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता हे चिकन स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. एक बाजू तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. तर इथे आता सर्व चिकन आपण पलटी करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिटानंतर इथे आपण चिकन पलटून घ्यायचं आहे. एक बाजू छान तळून झाल्यानंतर चिकन पलटून घ्यायचं आहे. चिकन पलटून झाल्यानंतर इथे आपण आता झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ देणार आहोत आणि वाफेवर हे चिकन शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. तर इथे पाहू शकता दही लावलेलं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून चिकन वाफेवर जर शिजवलं तर छान चवीला तयार होतं. तर इथे आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून 5 मिनिटासाठी चिकन वाफेवर शिजवून घेतलेलं. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला हे चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण तेल सुटलेलं आहे, तर त्या तेलावरच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकनला छान चव येण्यासाठी आणि चिकन छान झणझणीत होण्यासाठी इथे आपण चिली फ्लेक्सचा वापर करणार आहोत. म्हणजे आपण इथे लाल मिरचीचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 ते 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरचीचा वापर करणार आहोत. हिरवी मिरचीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण 1 ते 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरचीमुळे छान अशी चव येते. चिकन छान चटपटीत होण्यासाठी इथे आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. लिंबामुळे छान अशी चव येते. नक्की वापर करून बघा. तर इथे आपण आता लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. कोथिंबीर, मिरची आणि लिंबाच्या रसाचा वापर केल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. चिकनला एक वाफ आलेली आहे आणि आता आपण इथे चिकन छान परतून घेणार आहोत. इथे आपण गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि पटापट असं हे चिकन व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. तर इथे आपण गॅसची फ्लेम थोडी मोठी केलेली आहे आणि पटापट असं हे चिकन परतून घ्यायचं आहे. एकदा ह्या पद्धतीने हे चिकन फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपण चिकन व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. तर इथे पाहू शकता छान असं मऊसर असं चिकन शिजलेलं आहे. गॅस बंद करून एका डिशमध्ये आपण हे चिकन काढून घेणार आहोत.
चिकनचे तर भरपूर पदार्थ बनवत असाल, एकदा अशा पद्धतीने हे चिकन फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.